जे काय असेल ते काँग्रेसच्या राज्यात झालेलं आहे. कुठलाच विकास बीजेपीने केलेला नाही. त्यावेळेला तर काय करत नाही, फक्त हात जोडून येतात. ज्या वेळेला निवडून आले ते इकडे विचारत पण नाहीत की काय तुमच्याकडे काय झालं आणि काय नाही. एकाही उमेदवाराला झोपडपट्टीच्या कोणी उमेदवारी दिलेली नाही प्रस्थापित पक्षांनी. पूर्वी ज्या बीजेपीच्या नगरसेविका होत्या, मला वाटतंय त्या कधीच आमच्या एरियामध्ये कोणाला दिसल्या सुद्धा नाही. समस्या तर खूप आहेत. संडासाच्या समस्या आहेत, गटाराच्या समस्या आहेत. लाईट द्यायला पाहिजे, बाथरूम करून द्यायला पाहिजे, ही आमची समस्या आहे. आपल्याला जे काय मदती पुरत नाहीत, ऐन वेळेला आपल्याला म्हणतात की आम्ही तुम्हाला सगळं काय करून देऊ. त्यावेळेला तर काय करत नाही, फक्त हात जोडून येतात. ज्या वेळेला निवडून आले ते इकडे विचारत पण नाहीत की काय तुमच्याकडे काय झालं आणि काय नाही. आणखीन असं वाटतंय का आमचे लाईट असल्यामुळं आमच्या एरियामध्ये आम्हाला हे होतंय ना, लेकराच्या शिक्षणासाठी याच्यासाठी, म्हणून आम्ही जरा गोंधळून गेलो. त्याच्यामुळं मला असं वाटतं आम्हाला ताईनं सगळी मदत करायला पाहिजे. आम्ही ताईच्या पाठीशी आहे. एकाही उमेदवाराला झोपडपट्टीच्या कोणी उमेदवारी दिलेली नाही प्रस्थापित पक्षांनी. मग ती बीजेपी असो, शिवसेना असो. आता काँग्रेस जरा आमच्या सोबत युती झाली म्हणून बाळासाहेबांचे विचार त्यांना पटले. मग त्यांनी जरा ते जाहीर केलं की हा चला प्रस्थापित जे काही स्थानिक नगरसेवक म्हणून बरेच झोपडपट्टीचे का असणार, पण त्यांनाच आपण उमेदवारी दिली पाहिजे. पूर्वी ज्या बीजेपीच्या नगरसेविका होत्या, मला वाटतंय त्या कधीच आमच्या एरियामध्ये कोणाला दिसल्या सुद्धा नाही. जे काय असेल ते काँग्रेसच्या राज्यात झालेलं आहे. कुठलाच विकास बीजेपीने केलेला नाही. जे काय जे असेल ते सगळं कागदपत्रीच आहे. प्रत्यक्षात ते काय केलंय बीजेपीने? काहीच नाही केलंय. आणि काम तर म्हटलं अजिबातच त्यांनी काही केलेलं असं काहीच वाटत नाहीये. यावर्षी प्रकाश आंबेडकर निवडूनच येतील अशी खात्री आहे माझी.